गणपती रायाच्या आगमनाची तयारी सगळीकडे सुरू झाली आहे। फराळ, साफसफाई, त्याचबरोबर गणपती रायासाठी सजावट काय करायची याचा विचारही नक्कीच चालू असेल। आणि म्हणूनच आमच्या आर्टिस्ट संध्या वैद्य दाखवतात बाप्पासाठी स्पेशल इको फ्रेंडली सजावट। ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी संध्या वैद्य। भाद्रपद महिना सुरू झाला की आपल्याला गणपतीचे वेध लागतात आणि गणपती म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची डेकोरेशन आपण करत असतो आणि त्याचे विचार आपल्या आधीपासूनच सुरू होतात। तर आज मी तुम्हाला एक इको फ्रेंडली असं डेकोरेशन दाखवते। इको फ्रेंडली म्हटल्यावर आपल्याला फुलं आणि पानं लागणार आहेत। तर आपण त्याकरता शेवंतीची फुलं वापरणार आहोत। ही एक ग्रीन कलरची शेवंती आहे, हल्ली आपल्याला बाजारात दिसते ती। नंतर ही पामची पानं आहेत। पामचं पान मोठं असतं, ते आपण कट करून वापरणार आहोत त्याच्यात। त्यानंतर ही अँथोरियमची फुलं आहेत, ते आपण सगळं वापरणार आहोत साहित्य। त्यानंतर आपल्याला पानं आणि फुलं कट करण्याकरता कात्री लागणार आहे, कटर लागणार आहे आणि रबर फुलं बांधण्याकरता फ्लोरल फोम लागणार आहे। ते फ्लोरल फोम आपण 15 ते 20 मिनिटं आधी पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ते वापरू शकतो। आपण त्या फ्लोरल फोम ठेवण्याकरता मी इथे आता ट्रे वापरलेले आहेत, पण तुम्ही त्याच्याखाली प्लॅस्टिकची पिशवी असेल तरी ती फोल्ड करून ठेवू शकता। आपण आता सुरुवात करूया आपली मखर बनवायला। तर त्याकरता पहिले मी हे फ्लोरल फोम झाकण्याकरता कामिनीची पानं लावून घेते। आपण जे फ्लोरल फोम वापरलंय ते इको फ्रेंडली नसलं तरी त्याचा आपण दुसराही असा उपयोग करू शकतो की आपला हा गणपतीकरता यूज करून झाल्यावर ते कट करून तुम्ही गावाला जाताना तुमच्या कुंड्यांमध्ये झाडांच्या ठेवल्यात तर झाडं तुमची 5-6 दिवस छान टवटवीत राहतात। फक्त कुंड्यांमध्ये ठेवायच्या आधी त्याला चांगलं ओलं करून घ्यायचं। जसं आपण आत्ता पाण्यात भिजवून घेतलंय तसंच पाण्यात भिजवून घ्यायचं आणि ते कुंड्यांमध्ये ठेवायचं, म्हणजे तुमची झाडं 5-6 दिवस आरामात टवटवीत राहतात। आता आपण हा फ्लोरल फॉर्म पूर्णपणे कव्हर केलेला आहे। त्यानंतर मधली जी जागा आहे ती मोकळी सोडली आहे आणि तिथे आपण इतर पानं आणि फुलं लावणार आहोत। आता ही डावी बाजू करून घेतली, तशीच मी उजवी बाजू करणार आहे। आपण कामिनीची पानं लावताना थोडीशी तिरकी लावणार आहोत। उभी उभी लावली तर आपण बाकीची फुलं आणि पानं जी लावणार आहोत त्याचा लुक चांगला दिसणार नाही, त्यामुळे ती थोडीशी अशी तिरकी लावायची। कामिनीच्या फुलांना फार सुंदर असा सुगंध येतो। आजकाल ही सगळी पानं आपल्याला बाजारात, पानं आणि फुलं सगळी बाजारात अवेलेबल असतात, त्यामुळे आपण ते इझिली विकत आणून लावू शकतो। सगळं आता हे व्यवस्थित कव्हर झाल्यावर आपण बाकीची अरेंजमेंट करणार आहे, त्याआधी आपण एकदा बघून घेऊ। आणि थोडंसं जरी राहिलं तरी आपण त्याच्यावर छोटी फुलं राहून ते आपण लावून ते आपण कव्हर करू शकतो। मागच्या 2 फ्लोरल फोमना आपण ही कामिनीची पानं लावून कव्हर करणार नाही आहे, कारण आपला समोर गणपती येईल तर हे फ्लोरल फोम आपल्याला काही दिसणार नाही आहे, त्यामुळे आपण इथे लावत नाही आहे। इथे आपण फुलं लावणार आहे फक्त। आता आपण ह्याच्यानंतर पामची पानं लावून घेणार आहोत आणि आपला मखरचा शेप आधी तयार करून घेणार आहे। ही पामची पानं कट करून घेतलेली आहेत। आता आपण ही पानं लावूया। मखरच्या शेपमध्ये आपल्याला लावायचे, तर एक लेफ्टला लावायचं आणि एक राईटला, म्हणजे आपल्याला परफेक्ट त्याचा शेप तयार करता येतो। अशाच प्रकारे आपण बाकीची पण लावून घेणार आहोत पानं। आपल्या गणपतीचा आकार बघून त्याप्रमाणे आपण पानांची साईज घ्यायची आहे। गणपती जर मोठा असेल तर आपल्याला पानं मोठी लागतील, गणपती जर छोटा असेल तर मखर खूप उंच करून चांगली नाही दिसणार ती, तर थोडीशी शॉर्ट करायची। आपण ही पानं अशी व्यवस्थित ॲडजस्ट करायची। समजा ती एकमेकात नीट नाही बसली तरच त्याला रबर लावायचं, नाही तर बसली तर तशी छान दिसतात ती। रबर लावायची आवश्यकता नाही त्याला।
अशा प्रकारे ही पामची पानं व्यवस्थित ॲडजस्ट करून आपण नंतर फुलं लावून ते आणखीन अट्रॅक्टिव्ह करणार आहोत. ॐ गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः श्री सिद्धी. आता आपण ह्याला लिलियमची फुलं लावणार आहोत. आपण आता फुलांचं कॉम्बिनेशन करून फुलं लावणार आहे. मी इथे लाल आणि गुलाबी ही थीम ठरवून त्याप्रमाणे फुलं अरेंज करते. आता ह्या लिलियमच्या फुलांना भरपूर छोटी छोटी पानं असतात, पण आपण ती थोडीशी काढून घ्यायची म्हणजे फुलं जास्ती दिवस टिकतात. लिलियमची फुलं फ्रेश असतील तर ती 5-6 दिवस एकदम छान राहतात. त्यामुळे 5 दिवसाच्या गणपती करता आपण ही वापरू शकतो. पानांच्या मध्ये जी जागा आपण सोडलेली आहे ती आपण भरण्याकरता आता लिलियमची फुलं लावणार आहोत. गणपतये नमः. ओम गणपतये नमः. आता आपली ही 4ही फुलं लावून झालेली आहे. ही फुलं मोठी असल्यामुळे आपण खूप फुलं लावणार नाहीये. त्याच्यानंतर आपण छोटी फुलं लावूया. ही शेवंतीची फुलं आहेत ती लावूया आपण. त्याची पण आपण पानं काढून घेणार आहोत. आपण आता ही फुलं लावतोय तेव्हा हे एक आपण उंच स्ट्रक्चर बनवलंय. त्याच्या खालोखाल ही फुलं लावली. त्याच्या खालोखाल ही आपल्याला शेवंतीची फुलं लावायची. सगळं एका लेवलला लावायचं नाही आहे आपल्याला. एका लेवलला लावलं तर प्रत्येक फुलाचा छान लुक येणार नाही. त्यामुळे प्रत्येक फूल आहे ते वेगळ्या वेगळ्या लेवलला लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपण बाकीच्या ठिकाणी पण लावणार आहोत. साधारण डावीकडे ज्या मापाने ही फुलं लावणार आहोत आपण तशीच उजवीकडे लावणार आहोत. कृपाळा गजानना गणराया. आता ही फुलं आपली लावून झालेली आहेत. जिथे जिथे फ्लोरल फॉर्म दिसत आहे तिथे तिथे आपण आता छोटी पांढरी फुलं लावूया. त्यानंतर अजून गॅप दिसली तर आपण अजूनही फुलं लावूया त्याला. वंदितो कृपाळा गजानना. आता आपण ही छोटी पांढरी फुलं जिप्सोफिला नावाची पांढरी फुलं आहेत ती लावूया. ही हल्ली बाजारात इझिली अवेलेबल आहेत. ही फुलं लावल्यावर असा छान बागेचा लुक येईल आणि गणपतीला पण पोल्युशनच्या जमान्यात आपण राहतोय असं वाटणार नाही. छान बागेत आपण येऊन विराजमान झालोय असं वाटेल. विघ्न विनाशक गुणीजन पालक. विघ्न विनाशक गुणीजन. आता लेफ्ट साईडला जशी फुलं लावली तशीच आपण राईट साईडला पण लावून घेऊया. आता आपली ही सगळी छोटी फुलं लावून झालेली आहे. तर आता आपण ही अँथोरियमची पानं जिथे जागा दिसते तिथे लावून घेऊया. आता आपण हे फूल लांब असतं त्यामुळे ते साईजनुसार आपल्याला हवं तसं कापून घेणार आहोत. आपण आता ही सुंदर अशी लाल रंगाची हेलिकोनियाची फुलं लावूया. गणपतीला आवडणारा हा रंग आहे आणि ती दिसतील पण छान उठून. ही फुलंही बरेच दिवस छान टिकतात आणि सुकल्यावरही ती अतिशय सुंदर दिसतात. कृपाळा प्रथम तुला वंदितो. आता आपली ही सर्व फुलं लावून झालेली आहेत. छान असा त्याला गार्डन लुक आलाय. आता आपण गणपतीच्या मागच्या साईडची फुलं लावून घेऊया. ती फार लावणार नाही आहेत आपण फक्त कारण पुढे गणपती येणार आहे आणि मागे 2-3 फुलंच आपण लावूया. आता आपण BOPची फुलं लावणार आहोत मागे 2. ही पण लाल रंग गणपतीचा परत प्रिय रंग आपण वापरतोय. ही फुलं पण भरपूर दिवस छान टिकतात. ड्राय झाल्यावर पण ती खूप सुंदर दिसतात. तर ती आपण लावूया.
अशा प्रकारे आपलं हे सुंदरसं इको फ्रेंडली डेकोरेशन तयार झालेलं आहे. पण ह्या डेकोरेशनचं सौंदर्य आपण ह्यात बाप्पा विराजमान करू तेव्हा जास्ती खुलेल. तर आपण आता ह्यात बाप्पाची मूर्ती ठेवून बघूया कसं काय दिसतंय. विद्याधीशा सिंदूरवदना विद्याधीशा गणाधिपा वत्सला तूच ईश्वरा सहाय्य करावे तूच ईश्वरा सहाय्य इको फ्रेंडली डेकोरेशनमध्ये बाप्पाची मूर्ती ठेवल्यावर त्या डेकोरेशनची आणि बाप्पाच्या मूर्तीची दोन्हीची शोभा कशी काय वाढली आहे ते तुम्हाला बघण्याकरता ही मुद्दाम इको फ्रेंडली मूर्ती माझी मैत्रीण आदित्य अभ्यंकर हिच्याकडनं आणलेली आहे. तर तुम्ही बघताच आहात आणि तुम्ही तुमच्या घरी पण असं डेकोरेशन करून बाप्पाला खुश कराल आणि त्याप्रमाणे तुमच्या घरी येणारे पाहुणेही खुश होतील. धन्यवाद. ॐ गंगणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गंगणपतये नमो नमः श्री झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.